मित्रांनो, क्षणभर डोळे बंद करून कल्पना करा की तुमचा फोन एअरप्लेन मोडवर आहे, इंटरनेट नाही, नेटवर्क नाही, तरीही तुम्ही एआयला प्रश्न विचारताय आणि काही सेकंदात त्याचं उत्तर मिळतंय. ऐकायला अविश्वसनीय वाटतंय ना? पण आता हे प्रत्यक्षात शक्य झालं आहे. आज आपण अशाच एका भन्नाट एआय टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की जी तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर थेट चालणार आहे. इंटरनेटची गरजच नाही, महागड्या सबस्क्रिप्शनची सुद्धा गरज नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा डाटा तुमच्याच डिव्हाइसमध्ये अगदी सेफ, सुरक्षित. म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. गेमा4 म्हणजे नेमकं काय? आपल्यापैकी अनेक जण ChatGPT, जेमिनी किंवा इतर एआय वापरतात, पण त्यासाठी इंटरनेट आवश्यक असतं, कारण आपले प्रश्न कंपनीच्या सर्व्हरवर जाऊन प्रोसेस होत असतात. गेमा4 ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे. हे गुगलने विकसित केलेलं एक ओपन एआय मॉडेल आहे, जे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर डाउनलोड करून स्थानिक पातळीवर म्हणजेच लोकल मशीनवर चालवू शकता. याचाच अर्थ तुमचा डेटा बाहेर जाणार नाही, तुमचं एआय तुमच्याच डिव्हाइसवर काम करणार आहे. आता याचे सगळ्यात मोठे फायदे काय? तर संपूर्णपणे प्रायव्हसी. जर तुम्ही ऑफिसची एखादी गोपनीय कागदपत्र, कंपनीचा डेटा किंवा वैयक्तिक फाईल्स एआयकडून विश्लेषण करून घेत असाल, म्हणजे ॲनालिसिस करून घेत असाल, तर ती माहिती क्लाउडवर अपलोड होणार नाही. सर्व प्रोसेसिंग तुमच्या डिव्हाइसवरच होणार. इंटरनेटशिवाय काम हा दुसरा मोठा फायदा. आता समजा तुम्ही प्रवासात आहात, फ्लाईटमध्ये आहात किंवा जिथं नेटवर्क नाही अशा भागात आहात, तरीही हे एआय तुमच्यासोबत काम करत राहणार. तिसरा फायदा, वेगवान प्रतिसाद. कारण सगळ्या प्रक्रिया तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरच होणार आहेत. सर्व्हरवर माहिती पाठवण्याचा वेळ वाचणार, त्यामुळं अनेक वेळा उत्तरं आणखीन जलद मिळू शकतील. चौथा, काय काय कामं करता येतील? तर ईमेल लिहिता येईल, डॉक्युमेंट लिहिता येईल, कोड लिहिता येईल, भाषांतर करता येईल, फोटोमधला मजकूर वाचता येईल, नोट्सचा सारांश तयार करता येईल, आणि अशी अनेक दैनंदिन कामं तुम्हाला सहजासहजी करता येणार आहेत. गेमा4चे वेगवेगळे मॉडेल्स. गुगलनं वेगवेगळ्या क्षमतेची मॉडेल्स उपलब्ध केली आहेत. जर तुमच्याजवळ साधा लॅपटॉप असेल तर छोटं मॉडेल निवडा. जर मीडियम क्षमतेचा कपॅसिटीचा लॅपटॉप असेल तर थोडं मोठं मॉडेल वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे चांगला GPU असलेला अगदी पॉवरफुल PC असेल तर मोठी मॉडेल्स अधिक चांगला अनुभव देतील. मॉडेल जितकं मोठं तितकी त्याची समज आणि कॅपॅसिटी जास्त, पण त्यासाठी अधिक रॅम, स्टोरेज आणि GPU लागतो. आता हे इन्स्टॉल कसं करायचं? तर यासाठी सगळ्यात लोकप्रिय ऑप्शन म्हणजे LM स्टुडिओ. सगळ्यात आधी LM स्टुडिओ डाउनलोड करा, ते इन्स्टॉल करा. यानंतर त्यामधील मॉडेल सर्चमध्ये जाऊन गेमा4 शोधा. तुमच्या लॅपटॉपला योग्य वाटेल ते मॉडेल डाउनलोड करा. डाउनलोड पूर्ण झाल्यावर नवीन चॅट सुरू करा आणि बस, आता इंटरनेटशिवाय एआय वापरायला तुम्ही तयार आहात. आता प्रश्न असा आहे, फोनवर वापरता येईल का? हो, काही हलकी मॉडेल्स मोबाईलवरही चालू शकतात, पण त्यासाठी फोनची रॅम आणि प्रोसेसिंग कॅपॅसिटी ही इम्पॉर्टंट आहे. शक्तिशाली फोनमध्ये अनुभव चांगला मिळतो. आता कुणाकुणाला उपयोग होईल? तर विद्यार्थी, प्रोग्रॅमर, कंटेंट रायटर्स, यूट्यूब क्रिएटर्स, ऑफिसमध्ये काम करणारे आणि रिसर्चर्स, आणि ज्यांना एआय वापरताना स्वतःच्या डाटा सुरक्षितता महत्त्वाची वाटते, म्हणजे स्वतःच्या डाटाची सुरक्षितता महत्त्वाची वाटते, अशा प्रत्येकाला. आता ह्याला लिमिटेशन्स काय आहेत का? तर ते पण पाहूया. ही टेक्नॉलॉजी उत्तम असली तरी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मोठी मॉडेल्स डाउनलोड करण्यासाठी भरपूर स्टोरेज लागतो. रॅम कमी असेल तर कार्यक्षमता कमी होऊ शकते. GPU असल्यास अनुभव चांगला मिळतो. म्हणून तुमच्या डिव्हाइसनुसार योग्य मॉडेल निवडणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय? एआयचं भविष्य फक्त इंटरनेटवर अवलंबून राहिलेलं नाही. हळूहळू प्रत्येकाच्या संगणकावर म्हणजेच लॅपटॉपवर स्वतःचा पर्सनल एआय असिस्टंट असण्याची वेळ आली आहे. जर तुम्हालाही इंटरनेटशिवाय चालणारा, अधिक सुरक्षित आणि पूर्णपणे तुमचं कंट्रोल असलेला एआय वापरायचं असेल तर गेमा4 सारखी मॉडेल नक्की वापरून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, आणि अशाच एआय टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्टिव्हिटी विषयांवरील माहितीसाठी म्हणा किंवा अनेक इतर मनोरंजनासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटणारच आहे पुढच्या एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओसह.
पण जाता जाता मला तुम्ही कॉमेंट करून सांगा, आत्तापर्यंत कुठलं AI असिस्टंट टूल तुम्ही वापरत होतात. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पण तोपर्यंत बाय.